साहेब, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा जो खर्च आहे तो पूरग्रस्तांना द्यावा अशी टीका जी आहे भाजपकडून नाही करत, नाही करत, काही गरज नाही. त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही. यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत. या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल. हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी. आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही. नाही, पण एका बाजूला ही नैसर्गिक आपत्ती तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र जोरात सुरू कोण आहेत. करते? आम्ही नाही प्रफुल्ल करत. पटेल असं म्हणत आहेत की सरकारनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. सीएम असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली, आमचं सरकार 100% शेतकऱ्यांना मदत केली. मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल्ल पटेल यांना सगळ्यात जास्त माहीत असायला पाहिजे. तेव्हा त्यांचा पक्ष हा सरकारमध्ये सामील होता तेव्हाचा, बरोबर आहे. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली ना. हे जर प्रफुल्ल पटेल यांना माहीत नसेल त्यांनी विड्या वळत बसावं. त्यांचा खानदानी बिझनेस आहे, विड्यांचा मोठा बिझनेस धंदा आहे, त्यांनी विड्या वळत बसावं 100%. मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही. पहिल्याच कॅबिनेटमध्ये ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची 2-2.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि शेतकरी अजूनही त्याची आठवण काढतायत, आम्हाला तशी एक कर्जमाफी द्या. आणि प्रफुल्ल पटेल यांना जर हे माहीत नसेल तर ते कोणत्या जगात वावरतात? नक्की त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाची गेल्या 5 वर्षातली माहिती आहे का? नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात मोठं काम होतं, शेतकऱ्यांसाठी मदत होती, हे लक्षात घ्या.